इकोप्रोकडून छतावरील जाळीच्या फासात अडकलेल्या माकडाच्या पिल्लांची सुटका। इकोप्रो रेस्क्यू दल व माकडाचा कळप यांच्यातील संघर्षात माकडाच्या पिल्लाचे यशस्वी रेस्क्यू। आज सकाळी बंगालीकाम परिसरातील इंडस्ट्रियल एरिया दुर्गामाता मंदिराच्या मागील भागातील वस्तीत सरबाणी सरकार यांच्या इमारतीच्या छतावर फुलझाडांच्या सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या मासेमारीच्या जाळीत अत्यंत धोकादायक स्थितीत अडकलेल्या माकडाच्या पिल्लांचे रेस्क्यू ऑपरेशन इकोप्रोच्या नगर संरक्षक व वन्यजीव रेस्क्यू दलाच्या सदस्यांनी अत्यंत शिताफिडे करीत सुटका केली। मागील 15 दिवसांपूर्वी याच इमारतीवर याच जाळीत अशाच प्रकारे माकडाचे पिल्लू अडकले असल्याची माहिती मिळताच इकोप्रोचे सदस्य घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले। मात्र माकडाच्या समूहाला आपली मदत केली जात आहे याची जाणीव नसल्याने सर्व माकडाच्या समूहाकडून रेस्क्यू दलावर हल्ला चढविला जात होता। एकीकडे माकडाच्या पिलाचे सुटका करणे व आलेल्या माकडाच्या टोळीकडून रेस्क्यू दलाचे संरक्षण अशा दुहेरी संकटातून कसेबसे त्यावेळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले। मात्र त्यानंतर ही जाळी तशा स्थितीत लावून असल्याने नेहमी वसाहतीत येणारे माकडाचे कळप आणि त्यातील लहान पिल्लू आज पुन्हा अडकले। आज मात्र त्या जाळीचा फास गळ्यात आवळला गेला होता। तो पिल्लू हवेत असला की तो फासावर लटकलेला असायचा। तेवढ्यात मादी माकड जवळ घ्यायची किंवा तेच पिल्लू स्वतः लोखंडी जिन्याच्या पोलवर आधार घ्यायचे। अशा परिस्थितीत रेस्क्यू करणे कठीण होते। माकड मादीचे मातृत्व। पिल्लू जाळीच्या फाशीत अडकल्यामुळे भीती आणि चिंता। मदत करण्यास रेस्क्यू दल सरसावले की मादी त्या पिल्लाला गळ्यात अडकलेल्या जाळीच्या फासासकट खेचून नेण्याचा प्रयत्न करायची। त्यामुळे फास अजून आवळला जायचा। रेस्क्यू करण्यास मादीला पिल्लापासून दूर हाकलणे आवश्यक होते आणि पिल्लाजवळ गेले की उर्वरित माकड रेस्क्यू दलावर दात विचकत धावून यायचे। अशा बिकट परिस्थितीत चालून आलेल्या माकडाच्या कळपावर इकोप्रोच्या रेस्क्यू दलाने हल्ला चढवीत त्यांचे ध्यान काही क्षणासाठी भटकवून तेवढ्याच वेळात इकोप्रोचे बंडू धोत्रे यांनी त्यांच्या गळ्यात फास लागलेली जाळीचा भाग जाळीच कापून पिल्लासह वरच्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत आश्रय घेतला। खोलीचे दार लावून आत पिल्लाच्या मान व शरीर यावर गुंडाळलेले जाळी कापून काढण्यात आली। मात्र या दरम्यान बंद दारावर माकडाचा कळप आणि माकडाचा दारावर मोर्चा होता। खोलीच्या आतून माकडाच्या पिल्लाचा किंचाळण्याचा आवाज आणि बाहेरून मादीचे दात विचकत उग्ररूप अशी परिस्थिती होती। आता मोकळे झालेले पिल्लू बाहेर कसे सोडावे हा प्रश्न होता। परत दारावर जमा झालेले माकड यांच्यावर रेस्क्यू दलाकडून लाठ्या काठ्याने हाकलून लावण्यात आले। तेवढ्याच क्षणात दार थोडे बाजू करून पिल्लास बाहेर सोडताच मादीने अलगद उचलून नेले आणि रेस्क्यू दलाने सुटकेचा श्वास घेतला। इकोप्रोच्या रेस्क्यू दलात बंडू धोत्रे, सूरज कावळे, योगेश गावत्रे, रुद्राक्ष धोत्रे, नितेश येगेवार यांचा सहभाग होता। यानंतर घरमालक असलेले सरबाणी सरकार यांच्या घरावरील हजर असलेल्या महिलांना विनंती करून छतावरील संपूर्ण जाळी काढून टाकण्यात आली आणि यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून माहिती देण्यात आली। याविषयी इकोप्रोतर्फे आवाहन करण्यात आले आहे की छतावर अशा प्रकारे कोणीही मासेमारी करणारी जाळी लावू नये। यात पक्षी किंवा माकड अडकू शकतात, त्यामुळे ते काढून टाकण्यात यावे असे आवाहन इकोप्रोतर्फे बंडू धोत्रे यांनी केले आहे।